निवडलेला अभंग येथे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला ते अखंड जिजून आलेले राग संपन्न पंचमी देवमाते महाराष्ट्र भूषण देव निवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल पंचभूषी ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबार यांचा उत्कृष्ट असा कार्याच्या प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूया. सेवेपूर्वी दीर्घसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. अल्पसा परिहार माझा बऱ्याच ठिकाणी शब्द असतो, पण याला अल्पसा परिहार म्हणता येणार नाही. दीर्घसा परिहार देणे गरजेचे आहे. परम पावन असलेल्या पुनीत या प्रति पंढरपूर गोदमगाव असं म्हणावं लागेल आपल्याला बरं का. अशा या गोदमगावमध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकऱ्यांच्या सहकार्याने गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये आणि तरुण मंडळीच्या विशेष पुढाकाराने सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नाम सप्ताहातील ही कार्याची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी या सर्वांच्या विनंतीला मांडून तुमच्या दर्शनाचा योग आलेला आहे. त्यानिमित्तानं आमचे महाराज मंडळीवर नितांत प्रेम करणारी काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आपल्याच गावचे सुपुत्र असणारे मनोज सावकार पल्लीवाड साहेब आमचे पांडे गुरुजी पवन दादा काका आदी करून सर्व मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. बघा मला तर यांनी सांगितलं महाराज आमचं नाव घेऊ नका, पण आता ते तुम्ही कितीतरी सांगितलं घेऊ नका तर ती राहत नसताय. आता जे माणसं प्रेम करतात त्यांचं अंतःकरणातूनच नाव येत असतं. आणि त्यांनी मला एक सांगितलं म्हणजे महाराज आम्ही फक्त निमित्त मात्र पुढे आहोत, आम्ही फक्त पुढे आहोत, पण सर्व काय सहकार्य गावातल्या तरुणांचं आणि शेतकऱ्यांचं असतं. तुम्हा सर्व तरुणांना आणि गावातल्या शेतकरी बांधवांना मी धन्यवाद देतो. अतिशय सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी करत आहात. इवलेसे रोप लावी येलेद्वारी आणि त्याचा वेरू गेला गगनावरी. हे छोटस रोपट या गावामध्ये लावलं होतं, पण ते रोपट मोठं करण्याचं काम आमचे परमार्थ प्रेमी गणेश बाबांनी केलं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आता कोणी पण येईल ना नाही तर पिठावर एका ओढून जाईल बरं का, त्याला किंमत नाही. आता आमच्यासारखे 1-2 तास शायनिंग मारून निघून जाते, पण शायनिंग मारण्यासाठी स्टेज जे उभं केलं त्यात गणेश महाराजांचा खरा मोठा वाटा आहे बघा. म्हणून गणेश महाराजांची ही सर्व टीम या ठिकाणी आहे. त्यांचे सुपुत्र आमचे ऋषी महाराज विठ्ठल पाटील वेळीकर रामदास महाराज खुशाल महाराज खुशाल उभे आहेत. खुशाल महाराज गणेश महाराज दुसरे गणेश महाराज राधेश्याम महाराज आणि ही सर्व महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. मागच्या वर्षी मी एक नवीन प्रथा या ठिकाणी चालू करून दिली होती की एका कीर्तनाचा खर्च एका माणसाने द्यायचा आणि ते सर्व या ठिकाणी माणसं आपल्या इथं सर्वांचे नाव आपल्या कॉम्प्लेटला आहेत. त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एवढा मोठा कार्यक्रम घडून येण्यासाठी सहकार्याची फार गरज असते बघा. काही ठिकाणी प्रेम चालतं दादा, पण काही ठिकाणी प्रेम चालत नाही. आता मी जर डिझेल भरायला गेलो आणि पंपवाल्याला म्हणलं माझं तुझ्यावर प्रेम येते टाकी फुल करून जमत का? पैसे मोजावे लागतील दादा, तिथं पैसे मोजावे लागतील बघा. म्हणून हा एवढा मोठा कार्यक्रम करायचा तर या सहकार्याची गरज आहे. म्हणून तुम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्वांना धन्यवाद देतो. आता खरी तर कीर्तन संपण्याची वेळ झालेली आहे, पण गावामध्ये आपल्या घटना घडल्यामुळे त्यांचं निधन झाल्यामुळे केरबा जळबाजी भद्रे यांचं आज निधन झाल्यामुळे थोडासा वेळ झाला. त्यांना सुद्धा या सर्व सप्ताह कमिटी आणि गावकऱ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. हे बघा एरवी जर कधी मेला असतं तर कुणाच्या लक्षात राहिलं नसतं, पण आता लक्ष राहणार सप्त्याच्या काल्याच्या दिवशी यांचा मृत्यू झाला होता. हे सुद्धा भाग्यच आहे महाराज, लक्षात ठेवा बघा. म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबार यांचा आहे. आता वेळ झाल्यामुळे थोडं फास्ट गाडी चालणार आहे, थोडं लक्ष देऊन ऐका बरं का. गाडी जोरात असल्यावर बसणार आणि सावध बसलं पाहिजे, नाहीतर कधीतरी पडायची अशी सोय होत असते बघा. थोडं लक्ष देऊन ऐका. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबार यांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा. गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. कशामुळे गोकुळामध्ये एवढं सुख झालं
झालं होतं तर बाळकृष्ण नंदा घरी, साक्षात बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं होतं म्हणून गोकुळातल्या नर नारी सर्वांना आनंद झाला होता. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या, तोरण बांधले. गुढी ही एक आनंदाचं प्रतीक आहे पांडे गुरुजी, पण त्या गुढीला लोकांनी आज कोणीकडे नेऊन ठेवलं हा त्याचा त्यांनी विचार करावा, याच्यावर न बोललेलं बरं. गुढिया तोरणी करती कथा गाते गाणे, तेव्हा माझे जीवीची आवडी पंढरपुराकडे गुढी. गुढी साडीची आहे का झेंड्याची याला महत्व नाही, त्याच्या मागचा तुमचा भाव कोणता याला महत्व आहे. बघा गुढी हे आनंदाचं प्रतीक आहे. म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या, तोरण बांधले, करती कथा गाती गाणी. काही काही गावामध्ये आम्ही जातो ना तेव्हा सप्ताह झाला, सुरुवात झाली त्या दिवशी गुढी लोक उभारतात आणि ज्या दिवशी काला झाला त्या दिवशी गुढी उतरून घेतात. मला वाटतं शक्य झालं तर पुढच्या वर्षी आपणही ते करावं, कारण याच्यासारखा दुसरा आनंद कोणता महाराज. गुढी हे आनंदाचं प्रतीक आहे म्हणून गुढिया तोरणे करते कथा गाती गाणे. आपल्या सारख्या कथा करायला लागले, गाणे गायला लागले. ऐका, जे कोणी देवाला पाहायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे. मन मोहन, मनाचं संमोहन जो करतो त्यालाच तर मोहन म्हणतात. कृष्ण कशाला म्हणतात? कृष्णती चित्ता आणि इति कृष्ण, तो चित्ताचं आकर्षण करतो त्याला कृष्ण म्हणतात. म्हणून तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे. बाळकृष्णानंदा घरी आनंद द्या नर नारी, असा अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ आहे. विठाला विठाला वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलेशाचं स्थान आहे. मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो? बोला 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 बोला. कलश आहे का नाही? कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही. तसं वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. जसं नदीचं वाहन कुठपर्यंत असतं? जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर ना? बरोबर ना? जे बरोबर आहे म्हणतात त्यांनी परसाद घेतल्याशिवाय जाऊन नदीचं वाहन कुठपर्यंत? जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. नदीने एकदा समुद्रामध्ये प्रवेश केला का तिला वाहण्याचं काम नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय किंवा एक सौ. बघा नदीने समुद्रामध्ये प्रवेश, समुद्र मापम प्रविशंती यद्वत. नदीने समुद्रामध्ये प्रवेश केला का तिला वाहण्याचं काम नाही, तिथं तिचं पूर्णत्व आहे. तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. एरवीचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. रोजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार बिनधास्तपणे सर्व विषयाला अनुसरून बोलू शकतो, पण आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराला काही बंधनं आहेत. काय करायचं असतं आजच्या कीर्तनात? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्णाने जे गोकुळामध्ये चरित्र केलं माझ्याकडे लक्ष द्या. त्या चरित्राचा सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. ऐका बरं का, आचार करायचा रामाच्या चरित्राचा आणि उच्चार करायचा भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा. का? प्रभू रामचंद्राचं चरित्र हे आचरणीय आहे, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे उच्चारणीय आहे. प्रभू रामचंद्राचं चरित्र का आचरणीय आहे? प्रभू रामचंद्र एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. भगवान श्रीकृष्ण अनेक वचनी, अनेक पत्नी, अनेक बाणी. त्या दोघांच्या जीवनाचा जर आपण विचार केला, जसा 36चा आकडा कधी समोरासमोर आलेला दिसत नाही ना, तसं या दोघांचं जीवन आहे. बघा लक्ष देऊन. प्रभू रामचंद्राचा जन्म प्रभू रामचंद्राचा जन्म चैत्र महिन्यामध्ये, भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यामध्ये. प्रभू रामचंद्राचा जन्म नवमी तिथीला, भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला. प्रभू रामचंद्राचा जन्म दिवसा 12ला, भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12ला. प्रभू रामचंद्राचा जन्म राजवाड्यामध्ये, भगवान श्रीकृष्णाचा जन्म सेंट्रल जेवियर वाड्यामध्ये, म्हणजे कंसाच्या बंदी शाळेमध्ये. बंदी शाळेमध्ये जन्म झाला होता. लक्ष देऊन ऐका बघा, या दोघांच्या जीवनामध्ये एवढी तफावत आहे.
प्रभू रामचंद्र एक वचनी एक पत्नी एक बाणी, भगवान श्रीकृष्ण अनेक वचनी अनेक पत्नी अनेक बाणी, असं या दोघांचं जीवन आहे. किती बायका होत्या देवाला? देवाला 16,108 होत्या. म्हणून तुम्ही दुसरीचा निर्णय करू नका. आपल्या एकीनच पासुळ्या उघड्या पाड्या, दुसरी केला तर मडच न्यायचं काम एका मुलीचं पोट दुखत आहे. चिंचवड नावाची जी भगिनी आहे का गेटवर जा आपण. चिंचवड नावाची श्रोती आहे, बाई आहे. मुलीचं पोट दुखत आहे तर त्याचं गेट कडे जा. मुलीचं नाव सांगा. चिंचवड भगिनी सांगितलं नाव. मुलीचं नाव पोहोचल्या. चला आता माझ्याकडे लक्ष द्या. प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारणीय आहे. पण आपण नेमकं उलट करतो बघा. माझ्याकडे लक्ष द्या. बोलताना लोक रामायणातलं बोलतात आणि वागताना महाभारतासारखं वागतात आहे की नाही. बोलताना रामायणातलं बोलतात. काय रामराज्य होतं महाराज, आता तसं राहिलं नाही. आपणच ठेवलं नाही हे आपल्याला कळणं गरजेचं आहे ना. त्याला जबाबदारी आपण आहोत महाराज. रामाच्या चरित्राचा आचार करायचा आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. पण असा आहे, प्रभू रामचंद्रासारखं राहणं सर्वांना शक्य आहे, पण तसं कुणीच राहत नाही. भगवान श्रीकृष्णासारखं राहणं कुणाला शक्य नाही, पण रात्रंदिवस लोकांची धडपड त्याच्यासाठीच आहे. लक्षात येते का माझं बोलणं? बघा, देवा लोक म्हणतात देवानं तर चोऱ्या केल्या, मग आपण केलं म्हणजे काय? अरे देवानं चोरी केली एवढंच लक्षात ठेवू नका. देवानं 12 गाव आग्नी गिरला होता. तुला बिडीचा चटका दिला तर 3 उड्या मार. देवाची बरोबर करता येईल आपल्याला? नाही करता येणार महाराज, लक्षात ठेवा. म्हणून त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम विचार करायचा आणि देवानं आपल्यासारख्या चोऱ्या नाही ना केल्या महाराज. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणा बाई तुम्ही भक्तिवान आहात का बाबा, तुमचे माझ्या बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणजे महाराज तुम्ही काही गंधाला जाऊच नका. रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. गंधाकडे काय बघतात? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभा राहून फोटो काढला, सरकारचे 12,000 रुपये उचलून गेले. गंधाकडे काय पाहता? एकटा भारताचा पंतप्रधानही भारत नाही बदलू शकत. कोणी जरी पंतप्रधान झालं, कोणत्याही पक्षाचं झालं तर देश नाही बदलू शकत. का? लोक जोपर्यंत बदलण्याचा निर्णय करणार नाही तोपर्यंत देश बदलणार नाही. आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला तर लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे. तिथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार लोक. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. त्या सूचनेवर थुंकतात लोक. काय थुंकायची जागा आहे? लक्षात ठेवा, कधीतरी आपण स्वतःचं निरीक्षण परीक्षण करत चला. मला सांगायचं काय, देवानं चोऱ्या केल्या एवढंच महत्वाचं नाही. देवासारखं आपल्याला राहणं शक्य नाही, म्हणून आपण त्याचा उच्चार करायचा, आचार करायचा नाही. पण त्या अगोदर काला या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. काला या शब्दाचे 3 अर्थ होतात बघा. 2 वस्तू एक सजातीय 2 वस्तू एकत्रित करणं त्याचं नाव काला आहे, बरोबर आहे. दही भाताचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. आणि महत्वाचा काला तुका म्हणजे काला कोठे अभेद देखील, जिथे भेद शिल्लक राहत नाही तो खऱ्या स्वरूपाचा काला आहे.
आपला सामान्य भेद गेला पाहिजे. हा मंगारी मराठी कोळी साळी धनगर भिल्ला अक्षर राजपूत हा साधा भेद आपला जरी गेला तर आपल्या जीवनात काला झाला महाराज. आपल्या जीवनात हाच भेद जायला तयार नाही तर जीव ब्रह्माचा ऐक्याचा भेद कधी जावा. तो देव आहे आणि मी जीव आहे हा भेद ज्या दिवशी संपून जाईल त्या दिवशी समजावा आपल्या जीवनात काला झाला. काला या शब्दाचा आपण जर पदच्छेद केला विग्रह केला सर तर आता लोप होतो. का आला जन्माला का आला याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काला. कोहम मी कोण आहे कथमिदम मी कुठून आलो जातम मला कुठं जायचंय कोवई करताच ते विद्येते. कोहम कथमिदम जातम कोवई करताच ते विद्येते. मी कुठून आलो काय करायचंय कुठे जायचंय या दोन चार गोष्टीचा विचार करणं म्हणजे खऱ्या पद्धतीचा काला आहे. आणि तो कालाच आपल्याला मिळणार हे आपलं परमभाग्य आहे. कमी वेळात मला तुमच्या समोर थोडं गोकुळ उभं करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो. मथुरेचा राजा आहे कंस. लक्ष देऊन आहे का. मथुरेचा राजा कंस आहे. त्यांची चुलत बहीण आहे देवकी. ती देवकी उपवर झाली आणि कंसाने आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण मग त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव. त्या वसुदेवासोबत देवकीचा विवाह करायचं ठरवलं आणि थाटामाटामध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी गावातून वरात निघाली. पण त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं. ऐन गावाच्या मधोमध वरात आली तेव्हापासूनच विघ्न येत राहतात. आता नवीन असतात असं काही नाही महाराज. सुंदर वरातीमध्ये सर्व दंग झालेले आहेत आणि आकाशवाणी झाली. हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदाने वरात काढत आहे. हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीने सांगितलं कंसा तुझा माझ्यावर भरोसा नाही का. तिच्या पोटी येणारा 8वा तुला मारणार आहे. विश्वास ठेव माझ्यावर. बघा सांगितलं एवढ्या आकाशवाणी झाल्याच्या नंतर कंसाच्या वृत्तीमध्ये बदल झाला. एवढं प्रेम होतं बहिणीवर पण हिच्या पोटी येणार 8वा मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं. माणसं माणसावर प्रेम करतात पण कुठपर्यंत जोपर्यंत स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत. माणसं वागणं सांगू माणसाचं वागणं. माणसं गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दूर जातात. हे माणसाचा स्वभाव आहे. त्याने ती तलवार काढली घेऊन या खडग माराया धावला पण हात तो धरीला वसुदेवी. वसुदेवाने हात धरला. प्रमाण म्हणाय आपल्याला वेळ कमी. हा वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं अरे कंसा हे काय करतोस. ही तुझी बहीण आहे. अरे बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल ना. तू राजा आहे. एक तर तू राजा आहे. राजाने स्त्रीवर अत्याचार करू नये हा पहिला मुद्दा आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना सुभेदाराची सून बोलवण करून पाठवली होती. ही आपली संस्कृती आहे. लक्षात ठेवा बरं का. आणि ही तर तुझी बहीण आहे. बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. अरे मरावं तर कधी ना कधी लागणार आहे. फक्त कलंकित होऊन बोलू नका. 4 प्रश्न आहे बघा. जल से पतला कौन है कोण भूमि से भारी कोण आतन से तेज है कोण काजल से काली. 4 उत्तर आहे का. जल से पतला ज्ञान है पाप भूमी से भारी क्रोध आगन से तेज है कलंक काजल से काले. काजळापेक्षा जीवनामध्ये काळ काय असतं तर कलंक असतो महाराज. काजळ पुसल्यानं निघून जाईल पण कलंक जीवनातला पुसल्यानं जात नसतो. म्हणून कलंकित होऊन मरू नका. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे. जन्म मिलना भाग्य की बात है मृत्यू होना समय की बात है लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. गेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही केलेल्या कर्माची पावती आहे. म्हणून कर्म तेवढं मागे राहणार आहे बाकी काही मागे राहणार नाही. मग ते चांगलं असो नाही तर वाईट असो. बरोबर आहे का नाही. कर्म मागे राहणार. चांगला असो किंवा वाईट असो. जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे. जेवढा कृष्ण जगाला माहिती आहे तेवढा कंसही माहिती आहे. जेवढा भागवतात गोकर्ण सांगावं लागतो धुंदुकारीचं वर्णन त्याच्यापेक्षा जास्त करावं लागतं. तुकाराम महाराज नावानं महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे पण लादेन जग प्रसिद्ध आहे. जगात लादेनचं नाव आहे पण एक विख्यात आहे दुसरा कुख्यात आहे. विख्यात वेगळा कुख्यात वेगळा. गोकर्ण पंडित ज्ञानी धुंदुकारी महाखला. गोकर्ण पंडित आहे ज्ञानी आहे म्हणून त्याचं नाव आहे. धुंदुकारी खळ आहे म्हणून त्याचं नाव आहे. पंडित कुणाला म्हणतात गुरुजी तुम्हाला कळेल. सत असत विवेचनी बुद्धिसा ऐसे संजाता स पंडित आहात. जो सत और असत का ठीक से विवेचन कर सके ऐसी बुद्धि का जो मालिक होता है उसे पंडित कहते हैं. पंडित भरपूर आहेत पंडित कमी आहेत. बघा लक्षात ठेवा मला काय सांगायचं. नाव दोन्हीकडे मिळतं. ज्यानं सप्ताह सुरू केला आणि एवढा मोठा करत आणला लोक त्याचंही नाव घेतात आणि ज्यानं पुढच्या वर्षी बंद पाडला त्याचं बी घेतीलच ना. बरोबर आहे नाही. पण किंमत बंद पाडणाराला नाही. माझं लक्षात ठेवा. उत्तम कीर्तीला महत्व आहे बघा. बाकी काही मागे राहणार नाही. मेल्यावर आपले कपडे जाळून टाकणार राख करून टाकणार हाडं नेऊन टाकणार. तुमच्याकडे हाडं कुठे नेऊन टाकतात बोला ना.
तुमची नेले नाही का अजून? बरं नेलं तुम्ही सांगायला यायची नाही. नांदेडला नेत असतील. आमच्या गावातल्या एका पोरानं बापाच्या हाडे काशीला नेले. त्याला म्हणलं का रे बापाच्या हाडे एवढ्या लांब काशीला नेऊन कशाला लागले? तो म्हणे महाराज या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकांचं चांगलं केलं म्हणे याने कधी गावाचं बांधकाम मंदिराचं होऊ दिलं नाही, गावातला सप्ताह नीट पार पडू दिला नाही, त्यानं गावातली निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. एवढं तिरस्कृत जीवन जगावं त्याच्यासाठी नरदेव मिळालेला नाही. आला या नरदे हा दादा काहीतरी चांगलं करून जा बघा. मला सांगायचं काय, कंसाला वसुदेवाने सांगितलं अरे मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, पण कलंकित होऊन मरू नको. मेल्यानंतर सुद्धा किती दिवस जगायचं हे आपल्या हातात आहे. 723 वर्ष या समाधी सोहळ्यांना माऊलींना जाऊन झाले, पण आज सुद्धा ते आपल्यामध्ये जिवंत आहे. 450 वर्ष तुकोबायांना जाऊन झाले, पण आज सुद्धा ते आपल्यामध्ये जिवंत आहे. 338 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन झाले, पण आज सुद्धा ते आपल्यामध्ये जिवंत आहे. 53 वर्ष भगवान बाबाला जाऊन झाले, पण आज सुद्धा ते आपल्यामध्ये जिवंत आहे. मेल्यानंतर सुद्धा किती दिवस जगायचं ते आपलं कर्म ठरवत असतंय, पण कर्म जीवनामध्ये चांगलं करा. सांगितलं अरे बहिणीला मारण्याचं जर कर्म केलं तर कलंकित होऊन मारावं लागेल. बहिणीचा हत्यारा म्हणून तुझी ओळख होईल. मग काय केलं पाहिजे? शम दम साम दंड भेद ज्या पद्धतीनं ज्याला कळेल त्या पद्धतीनं सांगावं. 100 माणसं अंगावर धावून आले मारण्या करताना आपण एकटं जर त्यांच्या अंगावर धावून गेलो तर हे मूर्खपणाचं लक्षण आहे. 100 माणसं आपल्या विरोधात असले की आपण हात जोडून त्यांच्या समोर उभं राहून 100चं मन जिंकून घ्यावं. याला सुद्धा युद्धच म्हणत असतात बरं का, लक्षात ठेवा. वसुदेवाने पाहिलं ताकदीचं तर आपला याच्या पुढे ठिकाणा लागत नाही. बुद्धी कौशल्याने त्याला सांगितलं हे बघ तुला हिच्यापासून भीती नाही ना म्हणजे नाही, मग हिला मारतो कशाला? आम्हाला दोघाला बंदी शाळेमध्ये टाक. जी मुलं होतील ते मुलं आणून देतो, बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंकही लागणार नाही. किती सुंदर पटलं बघा. कंसाला ही वृत्ती पटली, दोघांना बंदी शाळेमध्ये टाकलं. पहिला मुलगा झाला, ठरल्याप्रमाणे तो मुलगा वसुदेवाने कंसाकडे घेऊन कंसानं त्या निरागस मुलाकडे पाहिलं दयाल. कंस म्हणजे अरे मला 8वा मारणार, या पहिल्याला मारून काय कर, परत घेऊन जायला सांगितलं. मुलगा परत घेऊन निघाले वसुदेव, पण नारदाला ही गोष्ट कळली. नारद म्हणजे हा असा जर पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा गळा भरणार, कर्ज माफ नाही झालं तर हे अवघड होईल. त्याच्या पापाचा गळा भरणार नाही, आणि याच्या पापाचा जर गळा भरला नाही तर भगवंत अवतार घेणार नाही. नारद लगेच नारद म्हणजे काय केलं? कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही 8वा होऊ शकतो. बघा नारद कुणाला म्हणतात? जिसकी कोई भी बात कभी रद्द नहीं होती उसे नारद कहते. ज्याची कोणतीच गोष्ट कधी रद्द होत नाही त्याला नारद म्हणतात. बघा आमच्या गावात एक मोठ्यावर बसलेला नारद एकाच्या पोराला पाहुणे पाहायला लागले. गावातला नारद म्हणे कसं काय येणं केलं? ते पाहुणे म्हणले शामरावचं पोरग पाहायला. गावातला नारद म्हणजे शामरावचं पोरग, त्याच्या पोराला तर घुरं येते, मोडली सोयी भांडण याच्या. तू कसं काय म्हणला माझ्या पोरा घुरं? सभागती म्हणलं वाटलं गेलं त्याच्या जीवनात. नारद बघा नारदाला चांगलं बरं दिसत नाही. हा एवढा मोठा समाज इथं जमला, प्रत्येक गावातून काही नारदाला खपत नाहीये, काही नारदाला तुमचे नाव बी जमणार नाही, पण आता करावं काय त्याला? लक्षात ठेवा मला काय सांगायचंय. मला सांगायचं काय, नारद म्हणजे कोणताही पहिला आणि कोणताही 8वा होऊ शकतो. पुण्य सारा वया भीती देवऋषी वधी बाळकाशी ठेवू नको, मारून टाक. मुलाला मारून टाकायला सांगितलं, गरगर फिरवलं, शिळेवर आपण मारून टाकला. ऐका असं 1 2 3 नाही, होताची प्रसूत नेऊन आले. 6 मारित दुराचारी, 6 मुलं दुराचारी कंसानं मारले. 7वा गर्भ योग मायेने रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. 8वा जन्माला येणार तर बघा देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य आणि कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचे तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश त्या बंदीशाळेमध्ये पडला आणि अचानक ऐका 8 वर्षाची एक चतुर्भुज मूर्ती देवकी आणि वसुदेव यांच्या समोर उभी राहील. वसुदेव देवकीनं सांगितलं देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही शोक केलं. तुम्ही 8 वर्षाचं झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणे? भगवंत म्हणले मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला कुठे
नंदाच्या घराला मदनी गोकुळाला. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला नंदाच्या घराला घेऊन जा, लक्ष देऊन ऐका. बघा ऐकताय ना सर्व, आमदार आल्यावर माझ्याकडे कोण पाहणार तेव्हा नंदाच्या घराला मदनी गोकुळाला, मला नंदाच्या घराला घेऊन जायचे. बाबा माझ्याकडे लक्ष द्या. बघा आता पाहिजे का तुम्हाला त्यांना मन भरून बघायचं. आता माझ्याकडे बघा थोडं लक्ष बघा. बाबा मला नंदाच्या घराला घेऊन जा, तिथं माया जन्माला आली असेल, त्या माईला घेऊन इकडे या आणि मला तिथं ठेवून द्या. लक्ष नाही का बरं का. वसुदेव देवकीनं सांगितलं देवा बोलणं सोपं आहे, हातापायात पेट्या डबऱ्याला कुलप कंसानं पारा डबल केला, तुम्हाला नेणं एवढं सोपं आहे का. काही गोष्टी बोलायला सोप्या असतात महाराज, बरोबर आहे का नाही. बोलता वाटे सोपे, करणी करता रिकामी जागा कापे ती घरी जाऊन बघा. लक्षात ठेवा बघा, बोलायला काही गोष्टी सोप्या असतात. आता हे पकवाज वाजवणं, गायन करणं, कीर्तन करणं सोपं नाही. आता मला हे कीर्तन संपून संध्याकाळी सिंदखेड राजाला जायचंय आणि ते कीर्तन संपून उद्या 13ला कथा चालू होणार आहे सकाळी. सोपं आहे काय नाही. ते जावी त्याच्या वंशात तेव्हा करेल. बोलणं सोपं असतं महाराज, करणं अवघड. एक वाक्य बोलून हा सत्ता घडून आणण्यासाठी फार कष्ट लागतात, पण याच्यात चुका काढायला कष्ट लागणार नाहीत महाराज. बरं बोलेल मी तुम्हाला, ऐका. जो मेहनत करता है उसे गलती होती है, जानकार लोकांना माझं बोलणं कळेल. जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. त्याला चुका काढण्यातच त्याचं आयुष्य संपून जाते. बघा दुसऱ्याच्या जीवनावर जेवढा वेळ खर्च करता तेवढा स्वतःच्या जीवनावर वेळ खर्च करा, आणि तेवढा वेळ आपण जीवनावर खर्च केला तर आपल्या जीवनावर कोणीतरी वेळ खर्च करेल महाराज. बोलणं लक्षात येते का तुमच्या. मला शंका वाटते. बघा लक्ष देऊन ऐका. सांगायचं बोलणं सोपं असतं. भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. त्याची चिंता तुम्ही करू नका. पुन्हा गर्भामध्ये प्रवेश केला आणि ऐका, भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी आणि वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या जन्माच्या अगोदरच स्वागत करतात. कसं असतं बघा, माणूस निवडणुकीला उभा राहिला की पहिला घरून त्याला विजयी तिलक केला जातो, बरोबर ना आमदार साहेब. विजयाचा हार घातला त्याला विजयी तिलक म्हणतात. तसं देवाच्या येण्याच्या अगोदर देवाचं सर्वांनी स्वागत करायचं ठरवलं. कसं केलं आपण सुद्धा स्वागत सर्वांनी हात वर, एकदम सरळ. काहींना सूट आहे, सर्वांनी हात वर करा बघा, एकदम सरळ. सर्वांनी म्हणायचे स्वागत.
स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण सत्यवरम सत्यपरम ते सत्यम सत्यशिवनी निहितं च सत्यम सत्येश सत्यमृतमेव सत्यम सत्यात्मकं ताम शरणं प्रपद्ये. सत्य सत्य म्हणून भगवंताची गर्भस्तुती करतात. आणि ऐका, तो दिवस देवकी आणि वसुदेव यांच्या जीवनामध्ये येतो कोणता? श्रावण महिना, अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, बुधवारचा दिवस. आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. भगवंताचं प्रागट्य झाल्याबरोबर ऐकताय ना सर्व माना हलवा बरं. भगवंताचं प्रागट्य झाल्याबरोबर उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. देवाला स्पर्श केल्याबरोबर आपल्या पायातल्या बेड्या तुटल्या. त्याचा अर्थ असा आहे, जेव्हा माणूस देवाला आपलंसं करतो तेव्हा बंधनातून मुक्त होत असतो. याचा अर्थ आहे आपोआप कुलप उघडले म्हणते लक्ष पाळते म्या मोहिले सकळ. द्वारपाल झोपी गेले महाराज. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात बघा. खुल गए सारे ताले वह क्या बात हो गई. खुल गए सारे ताले वह क्या बात हो गई. आज जब से जन्मे चाली तर जाऊ नका, नाही तर तुने काजल लगाया दिन में रात हो गई. त्याला फिल्मी संगीताचा ढंग आहे. हे यूपी मधली भजन आहे. मी तिकडे राहायला होतो बघा. शब्दाकडे लक्ष द्या. खुल गए ताले सोए पे रखवाले त्या हाथों में बर्चिया वाले. वो दिल के काले पड़े थे पाले वो काल के हवाले होने वाले. वासुदेव ने शाम को उठाया था उचलीला कमळापती. टोकरी में घन शाम को लिटाया था. बादल छाए मेरे जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. करामात म्हणजे चमत्कार. हिंदीमध्ये त्याला करामात म्हणतात. भगवंताला उचललं, टोपलीमध्ये टाकलं, गोकुळामध्ये घेऊन आले. गोकुळात काय झालं होतं बघा. वयाच्या 90 वर्षापर्यंत नंद बाबा यशोदा राणीला मुलबाळ नव्हतं. किती मोठं घर असू द्या दादा, एखादं लेकरू घरात नसेल तर ते घर आनंद देत नाही, है की नाही. नंद बाबाचा माळीचा जप चालायचा. अभी तो भयो नाय आगे का भयो पतो नाय. अभी तो भयो नाय आगे का भयो पतो नाय. अजून तर झालं नाही, कधी होईल सांगता येत नाही. सारखा माळीचा जप चालला. तो दिवस त्यांच्या जीवनामध्ये आला बघा. यशोदा मातेला मुलगी झाली, माया जन्माला आली. माया येणार, गोकुळातल्या सर्वांना झोप लागली आणि भगवंताला तिथं ठेवलं आणि माईला घेऊन निघून गेली. जी बाळंतपण करणारी असते ना, ती रोज जागा राहायची बघा. तिला आमच्या गावाकडे दायन म्हणतात. तुमच्याकडे दायनच आहे की नाही. ती रोज जागा राहायची, पण आज तिला झोप लागली. मुलाला ठेवल्याबरोबर मुलानं रडायला सुरुवात केली. ते रडणं त्या दायनच्या कानावर आलं. पाहते तर काय, यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला एवढा आनंद झाला, तिला असं वाटलं ही बातमी मी कधी नंद बाबाला जाऊन सांगते. इथं आनंदाची होती महाराज, सांगायला हरकत नाही. पण कोणती बी बातमी यांना कळू द्या, त्याचा अविश्वासाला सांगितल्याशिवाय जमणार नाही. जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का उभं करतात. बऱ्याच दिवसानंतर लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. फक्त सांगताना विचार काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाही का मानशिंग कोणाला. तू म्हणून म्हणते ना त्या गोदमगावला इस्तू लावते. हे घर शिल्लक ठेवत नाही बघा. मला तर एकानं व्हॉट्सअपला पाठवलं होतं, ज्याची बायको मुकी तो सर्वात चुकी. तिला वाटलं ही बातमी मी कधी नंद बाबाला सांगते. पळतच गेली, बाबा 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 बाबा. नंद बाबा गाईच्या गोट्यात होते. जास्त आनंद झाला की उच्चार असाच असतो. पण नंद बाबा म्हणजे अरे बोल थोडी का भयो. ही ब्रज भाषा आहे उत्तर प्रदेशातली. ऐका, तू लक्ष दिलं तर कळेल, हिंदीला मॅच आहे. बोल थोडी का भयो. बोले बाबा कचुना भयो. कचुना भयो तो काहे बाबा बाबा रडलं, गाई घुम रही आहे. काही नाही बरं झालं तर मग बाबा बाबा म्हणून ओरडायला तुला काय झालं.
तिला वाटलं 90 वर्षानं पोरग झालं आणि एकदमच सांगितलं इंटरेस्ट राहील का? थोडी मजा घेतली पाहिजे का नाही? मजा घेतली पाहिजे. पण असं होतं 90 वर्षानं पोरग झालं आणि एखाद्याला जर अति आनंद झाला तर सहन होत नाही. बरोबर आहे. कधी कधी जास्त दुःख आणि जास्त आनंदही सहन होत नाही. एका बाईला आमच्या गावात 50 लाखाची लॉटरी लागली. मग लॉटरीवाल्याने विचार केला, हिला एकदम 50 लाखाची लॉटरी लागली संगी मरून जाईल ना. एका महाराजाला सांगितलं, महाराज 25 लाख तुम्हाला देईन, 25 मी ठेवीन. महाराजच मेला. असं घडतं ना, सावध राहा म्हणजे करत राहिलो. टायमिंग निघून गेला फायदा नाही. लक्षात ठेवा. काही काही जे सावध असतात त्याला मी तरी काय करणार. तिला वाटलं एकदम सांगायचं म्हणलं मजा येणार नाही. मग तिनं काय केलं, नंद बाबाला सांगितलं. बाबा नंद बाबा म्हणजे बोल बाबा लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नंद बाबांना नवरत्नाचा हार तिच्या गळ्यात टाकला. एवढा आनंद नंद बाबाला झाला. बरं ती नंद बाबाला सांगितलं तिथं थांबली नाही. मग पुन्हा गावात सांगत सुटली. एक कवळण दुसऱ्या कवळ्याला सांगते, अगं नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. एक दहावी बोला एकी पुढे तिच्या पुढे पळते, तिच्या पुढे पळते. तिला वाटायचं मी अगोदर जाऊन बघावं. वाहन भरून या ताटी नंदा घरी झाली ताटी. सुईनेची गलबल झाली दासी जमी खेळ झाली. माया खेळ घालणं माहितीये का तुम्हाला? खेळ घालणं माहितीये का? नाही माहिती. खेळ घालणं माहितीये का? स्वप्न झालं आम्हाला खाऊन काय म्हणून दुसरा दासी जणी हेल घाली जाणार बाई हेल घालत होते. ऐका, गवळणी जायच्या मुलाला पाहिजे. एवढं सुंदर होते ना कन्हैया दिसायला. अरे ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवले ते स्वतः कमी सुंदर असेल का? जसं की रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर हो का. ज्याची रचना एवढी सुंदर आहे तो जगाचा मालक किती सुंदर असेल. महाराज प्रत्येकाच्या डोक्याला केस आहे पण प्रत्येकाचा भान वेगळा आहे. ही देवाची सूक्ष्मता आहे. एवढी जागा आहे महाराज या अंगठ्याची. बरोबर आहे. पण अंगठ्याची एवढी जागा असताना प्रत्येक माणसाच्या अंगठ्याच्या रेषा वेगळ्या आहेत. 600 करोड माणसं आहेत या जगात. 650 जगात. हा मेले त्यांचे बी अंगठी जुळत नाहीत आणि जन्माला येतील त्यांचे बी अंगठी जुळणार नाही. ही देवाची सूक्ष्मता आहे. एवढी जागा आहे. म्हणून आधार कार्ड कळते का? लक्षात ठेवा. एवढं सुंदर जग ज्याने बनवलं तो स्वतः कमी सुंदर असेल का? आजपर्यंत गोकुळ सुनं वाटत होतं. जसं आपलं गोदमगाव सुद्धा बऱ्याच दिवस सुनं वाटत होतं. पण आता गोकुळाच्या आनंदाला पारावा राहिला. म्हणून म्हणतात ना, सुनी गोकुल नगरिया आजा सावरिया. सुनी गोकुल नगरिया आजा सावरिया. गोकुळ सुन आहे तेव्हा तुझ्या विना तुम्ही लवकर या. आणि तो जगाचा मालक आल्याच्या नंतर बघा गवळणीला एवढा आनंद, गोकुळातल्या लोकांना एवढा आनंद झाला. ऐकाय ना सर्व, मुलगा कुणाच्याही घरी जन्माला येऊ दे आनंदच असतो महाराज. आहे का नाही? अरे 90 वर्षानं झाल्यावर का कमी आनंद असेल का? वर्षात लेकरू झालं तर लोक गावभर पेढे वाटतात. पण वर्षात लेकरू लई पुरुषार्थ आहे का? डुकरने एका टायमाला 12 होतात. नांदेड जिल्हा जो घालाय पाहिजे विठाला. कितीतरी वर्ष संसार केला तर 10-12ची लाईन नाही ना लागत मला. एकाच टायमाला करा. संसार मानावं तर कुत्र्या मांजराचा आपल्यापेक्षा मोठा आहे. व आनंद कशाचा आहे? जगाचा मालक निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार होऊन जन्माला आला याचा आनंद होता. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये तुकाराम महाराज त्या आनंदात सामील होते. कोणी म्हणत खोटं बोलू नका.
भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातले, तुकाराम महाराज कलियुगातले. हे कसं काय? जे जे झाले अवतार तुकार त्यांचे बरोबर. तुकाराम महाराज प्रत्येक अवतारात देवाच्या बरोबर होते. तुकाराम महाराजांना तो सर्व आनंद डोळ्यानं पाहिला आणि तोच आनंद तुकोबाराच्या अभंगाच्या पहिल्याच्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. तुम्हा आलेल्या मान्यवराला गडबड नाही ना आमदार साहेब? गडबड नाही ना आहे का? बसला. हा नाही काय प्रत्येकानेच कीर्तन ऐकावं महत्वाचं नाही, कारण त्यांनी पुढे वेळ दिलेला असतो बरं का. म्हणून मला याची जाणीव आहे, त्याच्यामुळे विचारणं माझं कर्तव्य आहे. आता ते सुरूच नेमकं झालं त्याला मी तरी काय करणार, पण जेवढ्या कमी वेळात मला ऍडजस्ट करता येईल तेवढं मी करतो. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. कशामुळे गोकुळामध्ये सुख झालं होतं? साक्षात सुखाचा जन्म गोकुळात झाला होता. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारेला तो सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर. मने नर हरी सोनार सच्चित आनंद रूपाय. विश्वोत्पत्त्या वेतापत्रय विनाशाय. श्रीकृष्णाय वयम नमः. सतगण चितगण आनंद घन असणारा परमात्मा आहे. आनंद आणि भगवंत वेगळा नाही. ऐका बरं का, आनंद आणि भगवंत वेगळा नाही. नित्य आनंद जो असतो त्याच नाव ईश्वर आहे. बघा लक्षात ठेवा, मला काय सांगायचं. मग कोणी म्हणत पिल्यावर बी आनंद येतो, पण तो शाश्वत नाही ना, उतरले की निघून जातो. मला जो आनंद कधी संपत नाही त्याच नाव ईश्वर आहे. बघा त्या आनंदाचं प्रागट्य गोकुळात झालं होतं. गवळणी जायच्या मुलाला पाहिजे बाहेर येऊन चर्चा करायच्या, काय सुंदर आहे, काय सुंदर आहे. आता एवढं सुंदर म्हटल्यामुळे कुणालाही वाटतं जाऊन बघा. पोरं जायला गेले, पोरं म्हणले बाबा, पोरं निघाले, गवळणी म्हणले तुमचं काम नाही, पळा, इथं आता तुम्हाला प्रवेश नाही. बघा बाळणपणाच्या टायमाला महिला कधी जाऊ शकतात, पुरुषांना जाता येते का मायावर? माना हलवा ना थोडं, नाही ना जात. पोरांना तिथून आकलून दिलं. पोरं रुसले, नंद बाबाकडे आले. बाबा बाबा आपल्या पार्टीचा माणूस असून हार घाला आपण नाही, पोरगा असून पोराला पाहायला जमत नाही म्हणलं फायदा काय? नंद बाबा म्हणले वेड्या हो, आणखी मीच वेटिंग वर आहे, माझा नंबर लागला नाही, तुमचा कुठे लागणार आहे? एक पोरग नंद बाबाला सल्ला देता, बाबा तो को पतो नाही, तुला माहिती नाही काय? जब लाला का पहिली बार मोडो देखणं होय तो सज धज के भीतर जाणं पडो है बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असलं की सजून धजून मेकअप करून हात घुसावं लागत असतं. तुला आपलं माहिती नाही, निघालं घेतलं तोंड निघाला तसा तसंच काय कोणी जाऊ दे. नंद बाबा म्हणले लाला, मी मराठी आणि ब्रज या भाषेत सांगतो तुम्हाला. नंद बाबा म्हणले लाला, अरे मी 90 साल को डोकरा मो को का सजाय गो तू? अरे 90 वर्षाचा म्हातारा माझ्या सजण्यासारखं काय राहिलं? पोरग म्हणे बाबा तू देख तो सही, मी तो को ऐसो सजातो है, तू देख तो रही जाय गो. मी तुला असं सजवतो, तू सुद्धा आश्चर्यचकित होशी. नंद बाबा म्हणले ले लाला, मैं तो खडे रे गो, तो को जैसो सजानो है वैसो सजा. तुला जसं सजवायचं तसं सजव, मी आता आपलं उभं राहतो. नंद बाबा उभे राहिले. पोरानं नंद बाबाला सजवायला धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, ओठ पालिश लावली, डोक्याला पगडी बांधली, गळ्यात माळा टाकल्या, तोंडात पानाचा विडा दिला, मिशीला ताव दिला आणि आरसा समोर धरला. आता ही ब्रज भाषेत आहे का? बढिया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोस दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगाई दियो, गले में माला डाल दियो, पगड़ी बांध दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रह गो, देख बाबा तो को मैंने कैसे सजाए.
नंद बाबा आरशात पाहतात, कधी पगडी संभाली कधी माला, कधी फेटा व्यवस्थित करतात, कधी माळा सरकवतात आणि आरशात बघून पोराला म्हणतात, अरे काय होता असं तू, काय काय बाबा. नंद बाबा एवढे सुंदर दिसत होते. नंद बाबा पोराला म्हणजे, लाला सच्ची बताव मी आज कैसो दिख रहा है, खरं सांग बरं मी आज कसा दिसायला लागलो. कधी कधी म्हाताऱ्या माणसानं जरी चांगले कपडे घातले तर म्हातारी पोर उभा राहतोय, आज जरा दिसतो सांग. तर नंद बाबा म्हणले, लाला सच्ची बताव मी आज कैसो दिख रहा है. पोरग म्हणतो, बाबा सच्ची बताऊ, हा लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहा है. पोरग म्हणतो, बाबा तू तो आज ऐसो लग रहा है जैसे आदित्य बिया होय. आज तुझं लग्न झालं नवरदेवातून तुझ्यात काय फरक नाही. नंदा बाबा म्हणजे म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करतो का. पोरग म्हणतो, मा कसम बाबा सच्ची बताय रे तू बहुत खूप लग रहा है. आईची शपथ बाबा, फक्त आवाज वाढवली जे नाही, तुझ्या सारखा दिसायला तू नाही, तुला आता तोड नाही. नंद बाबा म्हणले, आता जाऊ का पोराचं तोंड पाहिला, आता तर जाऊ देतील ना, आप जाओ मैं लाला का मोड़ो देखने. पोरग म्हणे, बाबा ऐसे नहीं चलता है, तो लाला का पहली बार मोड़ो देखना है तो नाच गानो करके भीतर जाना पड़ा है बोले. वराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असं तर नाचत नाचत घुसा लागत असतं. नंद बाबा म्हणले, लाला सजने तब तो ठीक था बेटा, अब मैं 90 साल को पुढे नाचो कैसे. अरे 90 वर्षाचा म्हातारा मी नाचो कसं. पोरग म्हणे, गणेश महाराज हरिपाठ नाचतात तसं. एवढं मी पाहिले व्हिडिओ मध्ये नाचली नाही. व्रत होती तर नाही, ही परमार्थाची ताकद आहे महाराज. नंद बाबाला पोरग म्हणे, बाबा लाला का मोडो देखणं आहे तो नाचणं पडे गो. पोराचं तोंड पाहिजे तर नाचावं लागणार आहे, चांगलं ऐकायचं म्हणजे मोजावं लागणार आहे बाबा. आता त्याला नाचला जाय सूचना आलं उगाच म्हणून काही ठरून नव्हतं बरं का. नंद बाबा म्हणजे ठीक आहे. नंद बाबा एक हात डोक्यावर एक हात कमरेवर देत नंद बाबांना शांताबाई गाण्या नाचायला सुरुवात केली. बरोबर आहे. नाही त्या काळी हे गाणं नव्हतं. त्या काळी जे नाचण्याचं साधन असेल त्या साधनावर नंद बाबा नाचायला लागले. ऐका, नंद बाबा दिसतही सुंदर होते, नाचतही सुंदर होते. त्यांच्या वयाचा एक मित्र होता, त्याला वाटलं आता याला कुणाची तरी दिष्ट होईल. दिसायलाही सुंदर लागलं, नाचायलाही सुंदर लागलं. त्याच्याजवळ दह्यानं भरलेला माठ होता. त्यानं भरलेला दह्याचा माठ नंद बाबाच्या अंगावर उलटा केला आणि केलेला शृंगार मातीमोल केला. वाको किसी की नजर ना लग जाए इसलिए सबरो माठ नंद बाबा के सिर पर उड़े दियो. नंद बाबा रागवले त्याच्यावर, क्यों बेगारी के करो धरो सब श्रृंगार मिट्टी में मिला दियो तूने. सकाळपासून सतत होतो नालायका, दही टाकून नाच केलं, तुला कळत नाही. ते म्हणे, बाबा तो को पतो नाही, तुला माहिती नाही काय. जब लाला का पहली बार मोड़ो देखना है तो दही में सराउर होके भीतर जाणं पडे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असलं की दह्यानं आंघोळ करून जावं लागतं. नंद बाबा म्हणले, मग तर तू कृपा केली. नाचत नाचत नंद बाबा आज जायला लागले की ब्राह्मण लोकांनी आढळले. ब्राह्मण म्हणले, बाबा पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करून द्या. बरोबर, जात कर्म संस्कार केल्याशिवाय पोरग पाहायला जमत नाही. ब्राह्मणानं नंद बाबाला पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ति न इंद्रो रथसवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु षडर्भङ्गः. एक मी येतो मला लक्षात ठेवा. देवावर अक्षता टाका. अक्षता टाका म्हणलं की नंद बाबांना फुलं टाका. फुलं टाका म्हणलं की दूध टाकायचं. दूध टाका म्हणलं की तूप टाकायचं. तूप टाका म्हणलं की साखर टाकायचं. सगळं उलट का. नंद बाबाचं मन आता पूजेत नव्हतं. नंद बाबा उलट करायला लागले. ब्राह्मणची, देव बाबा ये क्या कर रहे हो. दूध की कह रहे, फूल की नाय, फूल की कह रहे, शक्कर की नाय, शक्कर की कह रहे, घी की नाय, आप क्या कर रहे हो. नंद बाबा म्हणले, ब्राह्मण देवता मारो मनाबीस पूजा पाठ में कचुना लागे है, मारो म्हणतो छोरा में चलो गए बोले. माझं मन गेलं पोरात, मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही, आहे का नाही. आता तुम्हाला तुमचं मन कुठे काय सांगता. बॉडी प्रेझेंट माइंड ऑप्शन, शरीरानं सर्वच माझ्या पुढे आहे. पण कुणाचं मन कुठे काय सांगता. लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावं आणि चपलही दिसावी. कधी महाराजाकडे पाहिजे, कधी चपलाकडे पाहिजे. मन कुठे काय सांगता. लक्षात ठेवा, चित्त नाही नावी तरी ते व्यर्थ. नंद बाबा म्हणजे माझं मन आता पूजेत नाही, मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. नंद बाबाला ब्राह्मण म्हणजे, असं करा तुम्ही फक्त संकल्प सोडा, आम्ही तुमच्यातर्फे कर्मकांड उरकून देतो. आणि नंद बाबांना 9 लाख गाई दान केल्याचा संकल्प सोडला.
दानाची प्रथा पहिल्यापासूनच आहे महाराज. फक्त ते न मागता मिळत होतं. आता मागण्याची एक नवीन प्रथा चालू झालेली आहे. लक्षात ठेवा. नाचत नाचत नंद बाबा आत जातात, कन्हैयाला घेऊन बाहेर येतात. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये. किती सर्वांनी टाळी वाजवून म्हणायचं बघा. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. खेळाचा रंग लाग वेळ कमी पडला, खेळाचा रंग लाग खेळताना दंगला, टिपरीवर टिपरी पडे. दादा दादा माईक वाले दादा माझ्याकडे याचा सुद्धा आनंद असेल महाराज. 7 दिवस झाले काय म्हणत असतील, तोंडाची चव गेली या सोबत्यामुळं. संध्याकाळी येईल आता विठाला. काहींना वाटतं सप्ताह संपूर्ण आहे, काहीला बंद कधी पडतो, काही पत्रिका पाहिली की टेन्शन येतं. 7 दिवस झोपू देत नाही रे. मर गावाच्या बाहेर जाऊन पण 8 दिवस गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवघाती आपल्याच आहे बघा. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. जाऊ द्या, मला तिकडे जायचं नाही. एवढा आनंद कन्हैयाला घेऊन बाहेर येतात. नंद उत्सव साजरा करतात. नंद घर आनंद भयो जय कन्हैयाला आलाय. नंदाच्या घरी मुलगा झाला म्हणत नाही, नंदाच्या घरी आनंद जन्माला आला. काय का बरं का लक्ष देऊन नंद उत्सव साजरा केला. किती आनंद बाळकृष्ण नंदा घरी, आनंद नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरनारी तुका म्हणे चिंदी मन मोहिले गोविंदी. बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरनारी विठोबा. धावत्या वेळा तिथं थांबूया. अभंग सरळ अर्थाचा आहे, त्याच्यात काही शंका कुशंका करण्याचं कारण नाही. बघा, कन्हैयाला घेऊन बाहेर येतात, नंद उत्सव साजरा करतात. आणि वेळ कमी असल्यामुळे देवाने आता रांगायला सुरुवात केली. पण रांगत कशी होते बघा. तळवे तळहात पण रांगत असताना थोड्या करायला सुरुवात. ऐकताय ना सर्व. कन्हैया एवढे खोडकर होते. किती खोडकर होते बघा. लहानपणी कोणीही खोडकरच असत. मी जरी असलो तर काही लगेच शहाणा झालो. आता बी झालो का नाही काय माहिती, तुम्ही समजता तो भाग वेगळा आहे. आणि लहानपणी घोड्यातच शोभत असतं महाराज. लेकरू जेवढं खोडकर असेल तेवढं घरच्याला आनंद देत असतं बघा. त्यानं काहीतरी करावं, एखादं भांडण तरी घरी आणावं, त्या चेहऱ्याकडे पाहिले की माणसाला आनंद होतो. कन्हैया किती खोडकर होते. एखाद्या गवळणीने जर रांगोळी काढली ना, तर लगेच त्याच्यावर दुसरी रांगोळी काढायची. अष्टदळ काढी अंगणी वरी होते पाणी. लहानपणी कोणी खोडकर असतं बघा. 12वीचा निकाल लागला आणि एक पोरग घरी आलं म्हणे, बाबा आपल्या गल्लीतली पोरं ठिकाणं नापास झाले म्हणे. बाबा ठिकाण कळत होता तुम्हाला. ठिकाणं नापास झाले. बाप म्हणे तू मी सुद्धा त्या ढिगात आहे म्हणे, दुसरीकडे शोधायची. लहान लेकरं खोडकर असतात बघा. कन्हैयानं खोड्या चालू केल्या. ऐका, अशा खोड्या केल्या एक दिवस. लक्ष देऊन ऐका बघा. रांगत रंगणी चोरीत लोणी खाऊनी तरती गवळणी बांधिते चरणी दैवत बक्षुनी तमाळ
आळवा आळवा वरदनी माते कृष्ण आळवा आळवा. ऐकलंय का तुम्ही आता? माझ्याकडे लक्ष द्या. रांगत असताना देवानं चोऱ्या करायला सुरुवात केली बघा. बोलत चला दादा, चोरी करणं चांगलं की वाईट? बोला बोला. वाईट. चोरी करणं वाईट आहे. मग देवानं अशा कोणत्या चोऱ्या केल्या होत्या का त्याच्या चोऱ्या कीर्तनात सांगावं लागतात? देवानं चोरी केली याचा वाचार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा. कशाची केली हे महत्वाचं आहे. माईनं वडिलांना मुलाला मारलं, त्या मारण्याकडे लक्ष द्यायचं नाही, का मारलं याच्याकडे लक्ष द्यायचं. साधू संत जगाला शिव्या देऊन सांगतात, त्या शिव्या दिल्या याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, का दिल्या याच्याकडे लक्ष द्या. वाचार्थ लक्षार्थ जर कळाला नाही तर गोंधळ होतो महाराज. वाचार्थ लक्षार्थ कसा असतो बघा. मायाऊ एका सासून सुनबाईला सांगितलं, सुनबाई पातील्यात दूध ठेवलंय, मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव. ऐकलंय ना? पातील्यात दूध ठेवलंय, मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव. मी खालच्या गल्लीत जाऊन येते. आणि सासू निघून गेली. तेवढ्यात कुत्री आली, दुधावर 5ची मोटर चालू. ती बिचारी नुसती कुत्रीकडे पाहते. अख्खं दूध पिलं कुत्रीनं. मग सासू आली. सासू म्हणजे सुनबाई पातील्यातलं दूध काय झालं? पेलं म्हणे माय कुत्रीनं. तस काय काशी यात्रा करून आली होती असं स्वाभिमानांचा दूध पेलं म्हणे माय कुत्रीनं. मग तुला सांगितलं होतं मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव. ती म्हणे आता तुम्ही मांजरीच म्हणल्या, बरं कुत्रीचं कुठं म्हणल्या? आता कुत्रीचं का वेगळं सांगू लागतं? वाचार्थ लक्षार्थ जर कळाला नाही तर गोंधळ होतं बघा. देवानं चोरी केली याचा वाचार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा. कशाची केली हे महत्वाचं आहे. चित्त चोरी येले नंदाच्या तुका म्हणे येले गरुड ध्वजे. ऐका. हरी चोरी केली. पण कशाची? चित्ताची चोरी केली. देवाला शरीरातलं काहीच आवडत नाही, फक्त चित्त आवडतं महाराज. चित्त फार महत्वाचं आहे. 3 गोष्टी 3 ठिकाणी महत्वाच्या आहेत. संसारात वित्त, शरीरात पित्त आणि परमार्थात चित्त. सर्व रोग वात पित्त आणि कफ या तिन्हीचा विस्तार सर्व रोग आहे. पित्त कमी जास्त झालं की रोग होता. चित्त कमी जास्त झालं की बाया भांडे, संसारातलं वित्त कमी जास्त झालं की बाया भांडे आदळायला सुरुवात करतात. वित्त म्हणजे पैसा कमी झाला की भांड्यावर राग काढतात बाया. भांड्यावरच का राग काढतात बघा. त्याचं पु ल देशपांडेंनी फार सुंदर सांगितलं. नवरा बायकोचं भांडण झालं की बाया भांडे का आपटतात? आज नवरा बायकोचं भांडण झाल्यावर बाईला वाटतं नवऱ्यालाच धरून आपटावं. बरोबर ना माया? या हो म्हणतात त्या पाहून घ्या कोणाच्या आहे. घरी गेला पाहता येईल. लक्षात घ्या. असं वाटतं नवऱ्यालाच आपटावं, पण नावीलाच असतो ना. भांडे आपण राग शांत करतात का? भांड्यावर नवऱ्याचं नाव राहतं ना. नाही त्याला तर नाव आलं तरी लक्षात ठेवा. वित्त कमी जास्त झालं की भांडे आदळायला सुरुवात होते आणि चित्त कमी जास्त झाले की जमत नाही. आता पैसे जाऊन घरात देवांना चित्ताची चोरी केली. आता ऐका. काही गवळणीला चोऱ्या आवडायच्या आणि काही गवळणीला आवडायच्या नाही, असं असतं बघा. आता मी केलेलं कीर्तन सर्वांनाच आवडल असं माझं मत नाही. आवडावं असा माझा दुराग्रहही नाही. काहीला आवडेल, काहीला नाही आवडणार. देवाचे विरोधक आहे आपण तर कीर्तनकार आहे. कळते का माझं बोलणं? 6 आस्तिक शास्त्र आहेत, 6 नास्तिक शास्त्र आहेत महाराज. म्हणून आपण टेन्शन घ्यायचं नाही. काही म्हणतात त्या सोपान महाराजाचं कीर्तन घ्यायचं नाही. नवरा बायकोची फाडकती व्हायली, माझ्या कीर्तनाचं काय घेऊन बसला तू? टेन्शन घ्या. काहीला आवडेल. बघा, जगात अशी कोणतीच एक वस्तू नाही का जी सर्वांना आवडत असते. ऐका लक्ष देऊ. आणि जगात अशी एकही वस्तू नाही का जी कुणाला न कुणाला आवडत नाही.
कळते का माझं बोलणं तुम्हाला? काही आवडेल काही नाही आवडणार, मग काही गवळणी यशोदा मातेकडे गाणी घेऊन यायची. यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं? तुझ्या पोराला काहीतरी समजून सांग, ऐका बरं का. आता यशोदा मातेकडे घरानं घेऊन आल्यावर यशोदा मातेला खरं वाटत नव्हतं. आपलं लेकरू किती खोडकर असू द्या मायावर, दुसऱ्या बाईने येऊन सांगू द्या, खरं वाटतं का? बोला ना. तिला वाटतं ती नक्की सावत्र असावी बाबा. सख्या आईला खरं वाटत नाही. बापाला किती सांगा तुमचं पोरग जरा दैल्याच्या नादी लागलं. दैल्या कळतो अर्धी. बाप म्हणतो आपलं तिकडे जाणारच नाही, जेव्हा याच्या बिल्ला त्या कमी होतील लोक म्हणतात ते खरं आहे, मोठं नाही. यशोदा मातेकडे गारानं घेऊन आल्या. यशोदा मातेनं त्यांचं ऐकायचं. यशोदा मातेनं म्हणायचे बघा माझ्या पोराचं गारानं सांगू नका. माझे आचुडे बचुडे छपुडे राधे पडे, माझे आचुडे बचुडे छपुडे राधे पडे, बांगरू घाले ती कुचडे, माझे आचुडे बचुडे छपुडे राधे पडे. आचड बचड छकुड रुपड कसंही लेकरू असू द्याची तिला आवडते. आई कधी पोराला सोन्या म्हणते, बरोबर ना माय? कधी राजा म्हणते, कधी वाघा म्हणते, कधी पिल्लू म्हणते. पिल्लू कुत्रेच असतात. सोन्या वाघा राजा तेच पोरग बदल आहे का नाही? कसंही असू द्या जिथं तिला आवडतं. एकदा मला एका बाईनं चहा घ्यायला नेलं बरं का आमदार साहेब. तिचं पोरग अंगणात बसलेलं. दिवसा बॅटरीन बघावं लागल एवढं बोर. बघा लक्ष द्या. नाका रुंगण गायन ना गाणीनं भरलेलं माशा लागायला, आणि तरी त्याची आई म्हणते महाराज मा वाघाचा बसला चांगला बसला तसाच बसू दे, फक्त चहा होतो त्या हातला नको. यशोदा माता त्या गौरीला म्हणायची बाळस गुण गुणाचे प्राणे, बाळ दिसतय गोजीरवाणे, काय सांगता कराने गे. गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे. गोकुळच्या नारी 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी माझ्या खेळा, तुम्ही लक्ष बाळ गे. गोकुळच्या नारी 5 वर्षाचे आमचे बाळ, अंगणी आमच्या खेळ, पण तुम्ही लटकच घेता आळ गे. असं म्हणा लटका म्हणजे तुम्ही लटकच घेता आळ गे. गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भोवरा, आळ घेता शारंगधारा, तुम्ही 12 घरच्या 12 गे. कोदमगावच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे. गोकुळच्या नारी बाळस गुण गुणाचे ताणे. यशोदा मातेनं सांगितलं माझ्या पोरग कसं, माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. ऐकताय ना? आणि जर माझं पोरग खोडकर असेल तर बिनबुडाचे आरोप करू नका, पुराव्या सहित माझ्याकडे या, मग मी त्याच्याकडे बघते. ऐका, एक गवळण गावात आगाऊ होती. प्रत्येकच गावात एखादी आगाऊ गवळण असते आहे का नाही? नाव शांताबाई, भांडणार डव नाही. नावासारखंच थोडं वागणं असतं माणसाचं आहे का नाही? एखादीचं नाव सुलोचना, डोळे मुंबई पुन्हा काय झाडायची का ना? एखाद्याचं नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर वारे गंगाधर. कधीतरी नाव इथलं नाही सांगत मी, आमच्या गावचं सांगतो. मला जायचं इथून ना, तुम्ही देव माणसं आहे सगळे. तिकडे गेल्यावर तुमचं सांगेल दुसरे, आणू तरी कुठून भेटायला. गवळण गावात आगो होती म्हणजे कन्हैया
गरीबाच्या घरी जाऊन काय चोरी करतो, माझ्या घरी येऊन बघ, तुला नाही बांधून टाकलं तर नाव बदलून ठेवत. कन्हैयाला आडवं बोलणं जमत नव्हतं. कन्हैया म्हणे पेंद्या तिचा घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणे तेव्हा पाठचे. पेंद्या सायलेंट होता महाराज. पेंद्या म्हणे तेव्हा पाठचे. रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले, दही दूध खाल्लं ऐका, आणि कन्हैया निघाली. पण जाता जाता आठवण आली, मला ही बांधून टाकल म्हटली होती ना. मग त्या गवळणीची वेणी घेतली, गवळ्याची दाढी घेतली, वेणीची गाठ मारली, कन्हैया निघून गेली. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या, कशामुळं? बोला ना माया हो, दळावं लागायचं आहे की नाही, म्हणून गवळणी उठावं लागायचं. आता गवळणी नाही दळत, आता गवळी दळतात. मग गवळणी उठायचं काम नाही. जमाना बदलला महाराज. आता का पहिल्यासारखे राहिले का सांगा बरं? अजिबात नाही. पूर्वीच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणलं तरी कष्ट होते. आजी चष्म्यावर, आजी ऐकले तर तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणलं कुठं जावं लागायचं? विहिरीवर, आडावर आहे. आडावर जायचं, बादलीनं पाणी काढायचं, हंड्यात टाकायचं, डोक्या हंडा घ्यायचा, रांजणीत टाकायचं. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का? नाही. आता पाणी भरायचं म्हणलं की आडावर, विहिरीवर जायची गरज नाही. आता गावाला टाकी असते महाराज. सुशिक्षित जमाना बदलला, त्यामुळे युग आहे. गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ. आता फक्त नळाला हंडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं कष्ट राहिले नाही. आता त्याच्याही पुढची सुविधा आली. नळाला पण हंडा लावायची गरज राहिली नाही. नळाला नळी लावायची, नळी हंड्यात नेऊन टाकायची. काही दिवसात नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळी त्याच्या तोंडात तुम्ही करायच्या ना. जमाना बदलला की कवळण जरा लवकर उठली. उठल्यानंतर तिच्या मानेला बसला झटका. गाडीची वेणीची गाठ असल्यामुळे असं मानेला झटका बसला. ती म्हणते आवं वैभव, म्हणलं आवं वैभव, आवं वैभव, आवं. असंच असतं ना. असंच असतं माझं झालंय बघा. शोभता का तुम्हाला या वयात वेणी ओढायला? तो गवळी म्हणतो म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते आणि मला म्हणते वेणी ओढते. हे मस्त दांगडी करशी ओढाओढी मज लागी. शब्द रागातले रागातच असले पाहिजे. शब्द मस्तीचे, मग चाल बी मस्तच असली पाहिजे. नाही तर मग मस्त आवेशात असतो मार, काही सोडायला तयार नाही. कोणो कोणो गौरव कोंडून धरतो, सोड मोकळाला. किती दिवस सोडायचा? त्याच्या आवेशात असलं पाहिजे बघा. मस्त होण्या मातली दांगडी करशी ओढाओढी मज लागी. म्हाताऱ्या माणसाची गाडी ओढते, मला म्हणते वेणी ओढते. ते म्हणे तुमचाही दोष नाही, माझाही दोष नाही. कोणीतरी गाठ मारली आणि मारू दे, मारली तर पण आता सोड ना. गावात गाठी मारणारे खूप असतात. करताना गावात गाठी मारणारे भरपूर असतात. आपण सोडण्याचे काम करत झाला. सत्यात या गाठी मारून बिघडून देणारे खूप असतात. आपण मिटवण्याचे काम करणार. बघा, भांडण कुणी लावलं याच्यापेक्षा मिटवता कसं येईल याच्यावर चर्चा जास्त करतात. कळते का माझं बोलणं? आता गाठ मारली महाराज, बामणान गाठी मारली आमच्या गुरुजी, त्या सुटाय तयार नाही. देवान मारलेली गाठ सुटत असते का? सोडायला गेले सुटना. गवळी म्हणे कापून घेऊ. कात्री का उशार घेऊन झोपतं का माणूस? कात्रीचं काय काम आहे? उशार कात्री होती वरच्या मधल्या. गवळी म्हणे जाय कात्री घेऊन ये. ती म्हणे हाय का थोडी तरी हक्क तुम्हाला? दाढीची वेणीची गाठ व्यक्तीला कसं जाता उठा पण निघाला. दोन्ही 16 वर्षाच्या मधल्यावर कापायला गेले, कापायला जाळायला गेले, जळणा. मग गवळ्याच्या लक्षात आलं. म्हणे का तू कन्हैयाला काही बोलली होती का? म्हणे म्हटलं होतं आमच्या घरी ये मग बांधून लागते. कशाला आधी थार घातला. आता घे बाजून, आता त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही. ऐकावं. गवळण म्हणे आता असं सोन घेऊन त्याच्या घरी जायचं का काय?
गवळी म्हणी करायला नाही घाबरली, दिसताना काय घाबरायचं आता, चल पुढे. तोपर्यंत कन्हैयानं सर्व गोपाळ दारात आणून उभे केले. म्हणजे पोरो या घरातून आता सोंग बाहेर येणार. सोंगच होता ना महाराज लग्नात. नवरदेव पुढा असतो, आज नवरी पुढे होती. नवरी 6 फुटाची, नवरदेव 5 फुटाचा. माझ्या मनाचं सांगत नाही हा, ते अंतर कमी पडलं ना ते असं चालू. म्हणजे काही पंचायत ऍडजस्ट केलं, काही दाढीत ऍडजस्ट झालं. गवळण गरगर एवढ्या बी वरी नव्हती झाली, अर्धा थोडी झाली बरं. गिरक्या मारे गवळी दाढीवर वर करी. लक्षात द्या, प्रमाण आहे त्याला मारा. गवळणीनं गिरक्या मारायच्या आणि या गवळ्याने दाढीवर वर करायची. पोरांनी सोंग पाहिलं, नवऱ्या करायला सुरुवात. पोरं नाचायला लागली. पोराच्या पाय उडाली धूळ. धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होत बोला ना. शिंक येते. गवळणीनं आज शिकेलं का मागच्या गवळी रपट नंद बाबाच्या दारात म्हणे कन्हैया एवढी गाठ सोडून दे. आपण मारली नाही गवळी म्हणे, तू मारली नाही पण सोडून दे. हा तसं असेल तर सोडतो म्हणे. जे हिशोब मागतं त्याच्याच हातात वही द्यायची, म्हणजे टेन्शन राहत नाही. त्याला कळतं किती कमी पडतात, किती टाकावं लागतात, आहे का नाही. भांडण लावणारा मिटवायला यावं म्हणजे लवकर मिटत असते. त्याला काही नाही, त्याला फक्त मोठेपणाची हवा असते. त्याला म्हणायचं, तात्या तुमच्या कानावर काही पडलं का नाही. तसं काय काहीच माहिती नाही, आपल्याला काहीच कानावर नाही, आपण कोणाच्या मधात नाही. त्याला म्हणावं का असं असं झालंय आणि तुम्ही आल्याशिवाय मिटत नाही. तो म्हणतो, बाबा आपल्यात काय मिटवण्यासारखं. मनात वाटतं तुला तर वल्ल्या फोकान हाणायचं काय म्हणतो, सप्ता करायचा म्हणून तू हे पाय धर नाही तर तू कसं आहे माहित नाही का आम्हाला. मिटवण्याचे काम करा. रोग बरा होण्याशी मतलब औषध कोणतं काय असेल ना काय नाही. याला म्हणे एवढी गाठ सोडून द्या. हा तसा असेल तर सोडतो. पण या गाठ सोडता सोडता गवण्याला म्हणतात, कसं काय बरे लागशील का माझ्या नादाला. म्हणजे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या कन्हैयानं केल्या. एक दिवस तर घरातच खोडी केली. आईला म्हणे, मैया तो कोई बात पूछो. बोले पूछना लाला, तुझे जो पूछना है वो पूछ. मैया सच्ची बताओ, तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है. तुला दूध जास्त आवडतं का मी जास्त आवडतो. पूत म्हणजे पोरग. तुला दूध जास्त आवडतं का मी जास्त आवडतो. यशोदा माता काय म्हणते बघा, लाला ये कोई पूछवे वाली बात है. मुझे दूध ना प्यारो लगे है, मुझे तो पूत प्यारो लगे है. मला तू आवडतो, मला दूध नाही आवडत. तुझ्यापेक्षा दूध मोठं आलं का. कन्हैयानं आईची सुद्धा परीक्षा घेतली. कन्हैया आईच्या मांडीवर बोलत होत्या आणि पातीला तापायला दूध ठेवलं होतं. माया पातीला कळतं ना, बघू ना पातीला तापायला दूध ठेवलं. कन्हैयानं दुधाला इशारा केला, बघू आईचं किती प्रेम आहे या पातील्याच्या बाई. आता दूध उतू चाललं, उतू जाणं कळतं ना. हा दूध उतू चाललेलं यशोदा मातेनं पाहिलं. पोराला दणकन मांडीच्या खाली फेकलं दूध आणलं. बघा बाया किती जोरात पळतात. हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं, तेव्हा त्यांचा स्पीड खोलून देतो. माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला व कोणाचा हे उचलू का. सज्जन माणसं माणसाचा स्पीड करून देतो. लक्षात घ्या, यशोदा माता पळतच गेली, दुधाचं पापीला खाली घेतला. आल्यावर आई काय काढली तू म्हणता. आला आताच म्हटली होती मला दूध आवडत नाही, पोरग आवडतं, दूध उतू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. यशोदा माता काय म्हणते बघा, लाला तो है तो नेक सो छोरो आहे तर तू एवढं सांग.
तो है तो नेक्स्ट तो छोड़ो, लेकिन बातें ऐसी करो है हमारी बुद्धि की खोपड़ी गरम हुई जाए. आहे तर एवढं पण कधी असं शरद पवार सारखा बोलतो बोला त्या बापाच काय तुझ्या बुद्धीची का लक्षात. बुद्धिमान माणसा आता मला काही मला पण पक्षाचं वर्णन करायचं नाही, पण बुद्धीला मानलं पाहिजे. आता मती बारामती मती तिकडे बारामती लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, यशोदा माता म्हणते तो आहे तर खोड तर एवढं सर, पण कधी कधी म्हाताऱ्या माणसाची बुद्धी बंद पडते. अशा खोड्या केल्या. आईला म्हणे आई एकच खोडी आता आण, लगेच थांबायचे. आईला म्हणे आई काळा का झालो सांग. एखाद्या पोरानं जर विचारलं माय बापाला काळा का झालो, याचं काय रिझन द्या. कारण काय सांगावं तू काहून काळा झाला बाबा, काही सांगता येतं का. पण यशोदा मातेनं सांगितलं बाळा तुझा रात्री जन्म झाला आणि रात्री अंधार असतो, त्या अंधाराची सावली तुझ्यावर पडली म्हणून तू काळा झाला. लेकरावर समजवायचं असतं महाराज. ऐका. ओ यशोमती मैया से बोले नंदलाला, माईकवाला कुठे गेला, यशोमती मैया से बोले नंदलाला. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही पाहिल्यान काही ते सुधारणार नाही माझ्याकडे. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया लगन को बताया, काली आंधी आरी आधी रात में तू आया. सावरा कन्हैया मेरा हो, सावरा कन्हैया मेरा काले नैनों वाला, इसीलिए राधा क्यों गोरी मैं क्यों काला. आईनं समजावून सांगितलं. ऐकते ना, माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही कुणी आले इकडे तिकडे बघत लक्ष द्या. यशोदा मातेनं समजावून सांगितलं. आणि बघा तो पांडुरंग काळा आहे म्हणून बरं आहे. पांडुरंग रंगाने कसा आहे बोला ना, सावळा अजिबात नाही. सावळा म्हणू नका, काळा आहे काळा. तरी त्याच्या दर्शनाला 40 तास लागतात. मग गोरा असतो तर किती तास लागले असते म्हणून म्हणतात ना. प्रश्न आहे बघा. तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन, जब काली रंग पर रंग पर भी दुनिया मर जाती है, मुस्कान तेरी मोहर घायल कर जाती है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन को काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन को दिलदार है. तू मेरा यार है बड़ा दिलदार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. हे भजन आहेत बरं का, हिंदी भजन. काहीला माहित नसेल तर म्हणल महाराज आला गाणेच म्हणून लागले. आपलं अज्ञान कधी कधी दुसऱ्याला चुकीचं ठरवत असतं बरं का, लक्षात ठेवा. हे युपी मध्ये भजन आहे, ते काळा आहे म्हणून बरं आहे. अशा कोड्या कन्हैयाने केल्या. आईला कळलं आपलं पोरगा घोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही. मग
गाई चारायला रानात गेला, गाई चारायला रानात गेला, गाई गाई चालायला जातात आणि तिथं गेल्यानंतर खेळ खेळतात. हमामा होतो तो हुंबरी अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडला. अबक दुबक तिबक याच्यात शास्त्र आहे. आबक म्हणजे सत्वगुण, दुबक म्हणजे तमगुण आणि तिबक म्हणजे रजोगुण. सत्वगुण, तमगुण, रजोगुण या तिन्हीचा खेळ हा देवाने मांडलेला आहे. हा देह जो आहे हा तिन्हीचा खेळ आहे. सत्वगुण, रजगुण, तमगुण. ऐका, खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले देवा खेळण्यात मजा नाही. खांदी वार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. खांदी वार पोटी भूक काय खेळाय देवा. आता खेळण्यात मजा नाही, भूका लागलेला आहे. भगवंत म्हणजे भूका लागल्या ना, मग चला अगोदर आपापल्या गायी बोलून आण. आता गायी कोणत्या, गोकुळ कोणतं आणि काला कोणता, 2 मिनिटं लक्ष द्या. चला बोलू गाई पैसू जेऊ एके ठाई, बहु झाली वन वन पाय पिटी झाला शीर. कोणत्या गायी ऐका, गोनाम इंद्रिय. लक्ष देऊन ऐका. शरीर म्हणजेच गोकुळ. माझ्याकडे लक्ष द्या. कांदे बांधा सगळ्यांनी बांधा एवढं नाही धरणार. बांधा लवकर, धरू लागत नाही. विठाला विठाला दिसला सगळ्या एकडे जाईन पाहायला. हा तुम्ही बघा खाली. आता बघा अगोदर आपापल्या गायी ओढून आणा. चला ओळू गायी म्हैसू जेवे एके ठाई, बहु झाली वन वन पाय पिटी झाला शीर. भगवंताने सर्वांच्या काही एकत्र करायला सांगितले. ऐका, शरीर म्हणजेच गोकुळ. थोडं 2 मिनिटं लक्ष द्या. 1 मिनिटाच्या आत तुम्हाला काला सांगतो. शरीर म्हणजे गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गायी. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. मन इंद्रियाचा राजा आहे महाराज. एक मन म्हणतं कीर्तनाला गेलं पाहिजे, दुसरं मन म्हणतं कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं, तिसरं मन म्हणतं नाही ऐकायचं तर लांब उभं राहून लोक चांगल्या चपला घालून आलेले असतात. लगेच दुसरं मन म्हणतो नको एखाद्यानं पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. हे संकल्प विकल्प करणार मन आहे महाराज, लक्षात ठेवा. असं सप्ताह झाला की लोकांना वाटतं बस सर्व सोडायचं महाराज आणि आता देव करायचं. एक मन असं म्हणतं. दुसरं मन लगेच म्हणतात बिघडले एका कीर्तनात त्याचे धंद्याचे नाही सांगतील तर काय खातील. लोकांना आमचे म्हणजे आमचं पोटच याच्यावर आहे, बाकी काहीच आम्हाला उद्योग नाही. लक्षात ठेवा. संकल्प विकल्प करणार मन आहे. मन ऐकत नाही मला ते. मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करू, जितना इसे समजावू उतना ही मचल जाय. जेवढं मनाला समजून सांगितलं ना महाराज तेवढं मन ऐकत नाही. एकाला म्हणलं घालान माळ म्हणजे बरं महाराज ऐकलं तुमचं घातली माळ. बोलणं असं असतं लोकांचं. ऐकलं तुमचं घातली माळ. मग बोकडे का नागराज जाणणार आहेत का? म्हणलं ते कशाला बी चालतील पण तू घाल ना माळ. आता काय सांगू अशा माणसाला फक्त मारायला लागले काही काही डंगरे पण त्याच्या गळ्यात माळाने. मी एका म्हाताऱ्याला म्हणलं बाबा मरता मरता एकदा घाला मला. म्हणे सोपान थोड्यासाठी काय जीव पाठवतो मला. म्हणलं तुझा का बिना माळीचा चौथा तुकडा बांधायचा हा का? मी तर म्हाताऱ्याला पण माळ नाही घातली. मेल्यावर लोक म्हणे याच्या तोंडात तुळशीचं पान घाला. आता का तुमच्याकडे तुळशीचं पान? मला आता तुळशीच्या पानानं काय होणार आहे, जिवंतपणी यानं दारातून कोंबडी जाऊ दिली नाही, गावातला बोकड्या मोठा होऊ दिला नाही, त्याच्या तोंडात शेळके कोंबडीचे पग घाला. मेल्यावर तुळशीच्या पानानं उतारत असतो का? मन ऐकत नाही मला. संकल्प विकल्प करणार म्हणे हे मन बडा चंचल आहे. मग तू का म्हणे तू राख म्हणे तेव्हा मन रूपी काय तुम्ही ओळा, बाकीच्या काही आम्ही ओळतो. भगवंताने सर्वांच्या काही एकत्र केल्या, सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या.
माझी आहे तैशी पाय नाही तरी घरात आहे चोरून या माय नवनी ताणावे माझ्या शिदोरी सारखी शिदोरी पाहिजे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी तुकाराम महाराज म्हणले देवा कान्होबा तुझी गोंगडी चांगली आम्हा शिकायची तेरा तुझी को अर्पण क्या लागे मेरा तू दिलंय आम्हाला आमचं काय त्याच्यामध्ये भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या खडकावर बसले ऐका अगोदर मोठे गोपाळ मग लहान मग लहान मग लहान मग लहान भगवंत सर्वांच्या मध्ये आहे डोक्याला मोरपीस आहे कमरेला बासरी खांद्यावर कांबळी बोटात लोणच्याच्या पोडी त्याचं वर्णन भागवतामध्ये शुकाचार्य एका श्लोकात करतात बघा विभ्रतवेनुं जठरपटयो शृंगवेत्रे जगक्षे वामे पानो मसृण कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदोहो हासयन्नर्मभिस्वहि स्वर्गे लोके मिषति भूभुजे यज्ञ भोगपालके गोपाल कृष्ण सर्वांनी जय जयकार केला आदेव साम्रावती काला पहावया येती काल्याची आशे देव जळी झाले आता बरेचसे लोक इथं काला पाहण्यासाठी आले एवढा वेळातला वेळ काढून खाटगावकर साहेब आमदार साहेब ताई आणखी काही मंडळी वेळातला वेळ काढून काल्यासाठी आले इथं का आले त्यांच्या गावात काला नव्हता म्हणून इथं आले म्हणून स्वर्गातले देव सुद्धा अमरावतीतून काला पाहण्यासाठी आले अमरावती म्हणजे इंद्राचं दरबार नागपूरकडचे नाही हा अमरावती म्हणजे इंद्राचं दरबार तिथून देव आले देवाने त्यांना काला मिळू दिला नाही महाराज काला खायचा असलं की असं सर्व अहंकार सोडून बसावं लागतं महाराज मी आमदार आहे कमी बसायला सुद्धा नसलं तरी असं बसावं लागतं हे काला खाण्याचे अधिकारी आहे तुम्ही कीर्तनात आल्यानंतर विसरून जा माझ्याकडे किती श्रीमंती आहे माझ्याकडे कोणतं पद आहे माझं किती लोक ऐकतात एकच मी श्रोता म्हणून बसलो असं बसलं तर ते वेळच महाराज लक्षात ठेवा आणि ते असलं पाहिजे महाराज लक्षात ठेवा देव अधिकार घेऊन आले होते अहंकार घेऊन आले होते म्हणून देवानं त्यांना काला दिला नाही वाकुलिया ब्रह्माधिका उत्तम लोका दाखव जर तुम्ही काल्याच्या अधिकारी नाही देवाला वाटलं असं मिळला नाही ना काला मग आता हा खाल्ल्यावर हात धुवायला न देता येते ना आपण माशी होऊ मग त्यांच्या हाताला मिळेल काल्याची असे देव जळी झाले मासे पण देवानं कोरायला सांगितलंय जेवण केल्यावर काला खाल्ल्यावर हात धुवायला नदीच्या डोहामध्ये इंद्रायणी यमुनेच्या डोहामध्ये जायचं नाही पोरं म्हणजे हाताचं काय करायचं म्हणजे आपापल्या बॅक साईडला पुसून घ्या शरीरात सर्वच ठिकाणी देव नाही एकच ठिकाण असं तिथं देव नाही म्हणजे अंगाला जरी पुसलं तर देवाला गेलं नाही पाहिजे लक्षात ठेवा आणि भगवंताने काला गोपाळांना दिलं आज देतो पोट भरी पुढे म्हणाल तो भरी याल तरी यावे लागे आवडी माझ्या आज देतो पोट भरी पुढे म्हणाल देवाने भरपूर काला पोरांना खाऊ घातला जीव ब्रह्माचं ऐक्य करणं म्हणजे काला दही आणि दही एकत्र केल्याच्या नंतर कुणाला जर सांगितलं याच्यातलं दही वेगळं करा दही वेगळं करता येणं शक्य आहे का नाही तसंच जीव ब्रह्माचं ऐक्य करणं म्हणजे काला आणि तो कालाच आपल्याला मिळणार हे आपलं परम भाग्य आहे भाग्योदयेन बहुजन्म समाधितेन सत्संगमं चरवते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुतो मदांधकारण अशमिदाहि तदुदयते विवेकः अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर काल्याचा प्रसाद मिळत असतो तो काला तो आम्हाला मिळणार हे आपलं परम भाग्य झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम ज्ञानेश्वर बरीचशी मान्यवर मंडळी आलेली आहे त्यांचा छोटासा सत्कार या ठिकाणी होणार आहे पण काका खाली बसा नाही एवढ्याने सांगण्या एवढे नाही कुठे एकच जण तिथे देऊन बरं चाल माझ्याकडे लक्ष द्या अतिशय सुंदर सप्ताह आपण गोदमगावकर मंडळी करत आहात माझी तुम्हा गावकऱ्यांना विनंती आहे गावातले लोक किती हातवर करा बरं गोदम गावातल्या लोकांनी हातवर करा त्या पाहतो तुम्ही सर्वच गावकरी हातात आहो आता तुमच्या गोदम गावचं नाव फक्त नांदेड जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिले नाही या गोदम गावचं गाव नाव आज महाराष्ट्रभर या सप्त्याच्या मला आनंद वाटतो या परिसरातले सप्ते अतिशय सुंदर मी आमदार साहेबांकडे आलो होतो महाराज आपल्या वडिलांच्या निमित्तानं एवढा मोठा कार्यक्रम साहेबांनी केला त्याही सप्त्याची चर्चा नरंगळ आणखी बरेच गाव इकडे आहेत मला सांगायचं काय नांदेड जिल्ह्यातले हे सप्ते अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत आणि हे चालू राहू द्या दादा बघा कोणी म्हणत असेल महाराज पाऊस नाही पाणी नाही या लोकांनी गाव बुडवणं लावून बरोबर आहे पाऊस पाणी नाही दुष्काळ आहे मलाही मान्य बरोबर आहे आता कोणत्या गावचा फोन आला की आम्हाला पहिला प्रश्न असतो महाराज यंदा जरा तुमचा भाव कमी करा भेटलंय सगळं